नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लोक तुमच्या प्रेमाची किंमत करत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काय करावे? जेव्हा एखादा व्यक्ती त्या भावनेचे महत्त्व समजून घेत नाही किंवा तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही, तेव्हा ती परिस्थिती अत्यंत वेदनादायक आणि हृदयविदारक बनते. असे वाटते की आपण एखाद्या संपूर्ण मनाने प्रेम दिले, पण त्या प्रेमाची कदर होत नाही. जीवनात आपण बघतो की प्रत्येकाला प्रेम हवे असते, पण जेव्हा आपण कोणाला तरी प्रेम देतो तेव्हा बऱ्याचदा ते लोक त्याचे मोल करत नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की चूक नेमकी कुठे होत आहे? अशा परिस्थितीत काय करावे? मित्रांनो, जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्ही कोणाला तरी खूप दिवसांपासून प्रेम करत आहात आणि ती व्यक्ती तुमच्या प्रेमाला किंमत देत नाही, तर मग याचा उपाय काय? मग ते नातेसंबंध असोत किंवा नसोत, ही समस्या सर्वांसाठी सारखीच असते आणि त्यासाठी एकच उपाय आहे. मी या उपायांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकला. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कोणी आपल्या प्रेमाची किंमत करत नाही, तेव्हा आपण स्वतःला दोष देणे किंवा स्वतःबद्दल शंका घेणे सुरू करतो. आपल्याला असे वाटते की कदाचित आपल्यातच काहीतरी कमी आहे किंवा आपलीच काहीतरी चूक आहे, ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याला प्रेम देत नाही. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर तुम्ही कोणावर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही अशी कोणतीही चूक करणार नाही ज्यामुळे समोरचा तुमच्या प्रेमाची किंमत करणार नाही. त्यामुळे स्वतःवर दोष देणे आणि स्वतःला कमी लेखणे थांबवा. तुमच्या चुकीमुळे तो व्यक्ती तुम्हाला प्रेम करत नाही असे काहीही नाही. जो व्यक्ती तुम्हाला प्रेम करत नाही किंवा तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही, हे त्याने स्वतः ठरवलेले असते. त्याचे वागणे हे त्याच्या स्वतःच्या निवडीचे परिणाम असतात. त्यामुळे स्वतःला दोष देण्यास सुरुवात करू नये. मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःवर दोष देण्यास सुरुवात करतो ना, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वावर आणि आत्मविश्वासावर खूप वाईट परिणाम होतो. हे लक्षात घ्या की प्रेम न करणे किंवा प्रेमाची किंमत न करणे हे त्याच्या कृतीचे फलित आहे. त्याची निवड आहे आणि यात तुमची काही चूक नाही. तुम्ही या गोष्टीसाठी पूर्णपणे निर्दोष आहात. म्हणून स्वतःला दोष देणे थांबवा. त्यानंतरचा मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा आपण लोकांकडून त्यांच्या प्रेमाची, काळजीची आणि वेळेची भीक मागू लागतो. विचार करा, जर तुम्ही कोणाकडून प्रेम, काळजी किंवा वेळ मागाल तर तुम्ही प्रेमिक नव्हे तर भिकारी ठराल. जेव्हा आपण विचार करतो की असे केल्याने समोरचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करेल, तेव्हा तसे काहीही होत नाही. भिकारी बनला तर फक्त भीकच मिळेल, प्रेम नाही, काळजी नाही आणि वेळही नाही. आणि जर हे मिळाले तरीही ते फक्त भीक म्हणूनच मिळेल, प्रेमाने नव्हे. त्यामुळे कधीही कोणाकडून या गोष्टीसाठी भीक मागू नका. अनेकदा आपण समोरच्याला आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून विनवण्या करतो. माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नकोस, वगैरे वगैरे. अशा गोष्टी केल्याने तुमची किंमत कमी होते. तुमचा आत्मसन्मान शून्यावर जातो आणि तुमची किंमत इतकी कमी होते की समोरच्याला वाटते, हे काय आहे? म्हणून प्रेम करा, पण सन्मानाने आणि आत्मसन्मानाने. जर तुम्ही आत्मसन्मानाशिवाय प्रेम केला तर समोरचा कधीच तुमची किंमत करणार नाही. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून प्रेम, काळजी किंवा वेळ मागू लागलात तर लक्षात ठेवा की या गोष्टी नेहमीच स्वतःहून मिळाव्या लागतात. जर कोणीतरी तुम्हाला मनापासून प्रेम करत असेल, काळजी घेत असेल, वेळ देत असेल तर ते तुमच्या मागण्याशिवाय होईल. पण जर तुम्हाला हे सर्व मागूनच मिळत असेल ना, तर समजून घ्या की तुम्ही प्रेम नाही तर फक्त आणि फक्त भीक मिळवत आहात. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती तुमच्या भावनांची किंमत तर करणार नाही, तो तुमच्याशी आपल्या इच्छेनुसार वागेल. जेव्हा त्याला गरज वाटेल तेव्हा तुमच्याकडे येईल आणि जेव्हा वाटेल तेव्हा निघून जाईल. तुम्ही बोलावले तरी तो येणार नाही. याचा अर्थ असा की तुमची त्याच्या दृष्टीने कोणतीही किंमत नाही. तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्या-जाण्याचा पूर्णतः कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवेल. म्हणूनच आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही प्रेम, काळजी किंवा वेळेसाठी भीक मागितली ना, तर तुमची किंमत नक्कीच कमी होईल. मित्रांनो, यापुढचा मुद्दा असा आहे की जेव्हा कोणी प्रेमाची किंमत करत नाही, तेव्हा ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना वाटू लागते की माझ्यासाठी कधीच प्रेम नाही, मी प्रेमास पात्रच नाही किंवा माझ्या आयुष्यात प्रेम मिळायच्या आधीच संपले.
असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णतः कमी होतो. ते स्वतःला सतत दोष देत राहतात आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची घसरण सुरू होते. त्याच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा आणि पुढे जाण्याची ताकद संपुष्टात येते. त्याच्या आयुष्यातील वाईब पूर्णतः नकारात्मक बनते. म्हणून अशी परिस्थिती कधीही आपल्या जीवनात तयार होऊ देऊ नका. जिथे प्रेम मिळाले नाही किंवा त्याची किंमत केली जात नाही म्हणून स्वतःला कमी समजू लागाल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कमी लेखू लागल. हे कधीही करू नका मित्रांनो. खरंच तुमचे व्यक्तिमत्व हीच तुमची खरी ओळख आहे. जर तुम्हाला प्रेम मिळत नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यासाठी जबाबदार आहात. जर काही चुकीचे असेल तर समोरची व्यक्ती त्यावर स्पष्टपणे बोलेल. पण जर तसं होत नसेल आणि तरीही तो तुम्हाला वाईट वागवत असेल तर समजून घ्या की तो तुम्हाला एक वस्तू किंवा जणू काही एखादा प्राणी समजतो. त्यामुळे स्वतःच्या आत्मसन्मानाला महत्त्व द्या आणि स्वतःला कधीसुद्धा कमी लेखू नका. जे लोक वाईट असतात, जे निर्दयी असतात, ते जनावरांना जसे वागणूक देतात, लात मारून, दूर दुरून, तसेच ते तुमच्याशी वागतील. हीच खरी ओळख आहे की समोरची व्यक्ती तुमच्याशी कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही, तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत कमी लेखते. जो व्यक्ती खऱ्या मनाने तुमच्यावर प्रेम करेल ना, तो तुम्हाला भरभरून प्रेम देईल, तुमच्यासाठी नेहमीच असेल आणि कधीही तुम्हाला असा विचार करू देणार नाही की तुम्ही गुड फॉर नथिंग आहात किंवा काहीच करू शकत नाही किंवा तुम्ही सुंदर नाही. बऱ्याचदा जेव्हा कोणी तुमच्या प्रेमाची किंमत करत नाही तेव्हा तो तुमची अपमानास्पद वागणूक करतो, तुमच्या आत्मसन्मानावर घाव करतो आणि असे बोलतो की तू सुंदर नाहीस, तू काहीच करू शकत नाहीस, माझे आयुष्य तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे आणि अशी अनेक टोमणे मारतो. या सगळ्या गोष्टींना मनावर घेऊ नका. जे प्रेम करत नाही ते तुमच्या सतत विरोधात जातील, तुम्हाला डिव्हॅल्यू करतील आणि तुम्हाला असे वाटायला लावतील की तुम्ही निरुपयोगी आहात. पण वास्तविकता याच्या अगदी उलट असते. म्हणून कधीही या नकारात्मक विचारांमध्ये स्वतःला गुरफटू देऊ नका. या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोक इतके नैराश्यग्रस्त होतात की आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की तो निरुपयोगी आहे, त्याच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही आणि त्याच्या प्रेमाची किंमत नाही, तेव्हा ती व्यक्ती खूप खोल नैराश्यात जाते. पण लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत असे टोकाचे पाऊल उचलू नका. अशा व्यक्तीसाठी स्वतःची किंमत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मप्रतिष्ठा गमावू नका. तुमच्या आयुष्याची किंमत खूप मोठी आहे. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मित्रांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतःसाठी. तुम्ही अनमोल आहात. म्हणून कोणीही तुमची किंमत करत नसेल तरीही स्वतःची किंमत स्वतः करा. स्वतःला ओळखा, तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करा आणि अशा लोकांना तुमच्या मनशांतीवर परिणाम करू देऊ नका. जो व्यक्ती तुमचा आदर करत नाही तो तुमच्या प्रेमाची किंमतही करणार नाही. म्हणून या गोष्टींचे नीट भान ठेवा. मित्रांनो, हा आता शेवटचा मुद्दा आहे आणि तोही खूप महत्त्वाचा आहे. तो तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, तो मुद्दा म्हणजे परिस्थिती स्वीकारा. जर तुम्हाला प्रेम मिळत नसेल ना किंवा तुमच्या प्रेमाची किंमत केली जात नसेल तर त्याचा स्वीकार करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. परिस्थिती स्वीकारल्याने तुमचा यातून बाहेर पडण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी मदत होईल. पण जर तुम्ही सतत स्वतःला फसवत राहिलात, सत्य नाकारत राहिलात आणि असे म्हणत राहिला की नाही नाही, हे खरे नाही, मला त्याचे प्रेम हवेच, मला कोणत्याही परिस्थितीत याच्यासोबत राहायचेच आहे, त्याने माझ्याशी संवाद ठेवावा, तो माझ्यासोबत राहावा, मला बोलावे लागेल, काही झाले तरी मी त्याला सोडू शकत नाही, तर हे तुमच्यासाठीच प्रचंड नुकसानदायक ठरेल. जर समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाची किंमत करत नसेल तर ते स्वीकारा आणि स्वतःला समजवा. ठीक आहे, माझ्या नशिबात कदाचित ही व्यक्ती नव्हती. ठीक आहे, जर समोरची व्यक्ती माझे प्रेम समजत नसेल तर मीही माझी ऊर्जा वाया घालवणार नाही. एका व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्ही तुमची संपूर्ण ओळख नष्ट करून टाकू नका. विचार करा, तुमचे आई वडील, तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जन्माला घातले, वाढवले, शिकवले, मोठे केले, हे सगळं केवळ एका चुकीच्या व्यक्तीसाठी उद्ध्वस्त करायला का हवे? एका चुकीच्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला संपवणार का? एका चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. तसेच एका योग्य व्यक्तीमुळे आयुष्य सुंदर बनू शकते.
म्हणूनच तुमचे आयुष्य कोणाच्या हातात द्यायचे नाही, हे काळजीपूर्वक ठरवा. तुमच्या आत्मसन्मानाची, तुमच्या अस्तित्वाची किंमत तुम्हालाच करावी लागेल. त्यामुळे तुमचे स्वतःवरचे प्रेम करा. तुमच्या मूल्यांची जाणीव ठेवा आणि अशा नात्यातून बाहेर पडा, जिथे तुमची किंमत केली जात नाही. तुमचे आयुष्य सुंदर आहे आणि ते नक्कीच कोणा एका व्यक्तीसाठी वाया घालवण्यासारखे नाही. म्हणूनच सांगते मित्रांनो, की तुम्ही कधीच असे व्यक्ती होऊ इच्छित नाही आणि होणारही नाही. म्हणून परिस्थिती स्वीकारा. स्वतःला त्या गोष्टीतून पुढे आणा आणि तुमच्या आयुष्यात पुढे जा. जर कोणी तुमच्या प्रेमाची किंमत करत नसेल, तर हे लक्षात ठेवा, की स्वतःसाठी पुढे जाणे आवश्यक आहे. निश्चितच हे तुम्हाला खूप मदत करेल आणि तुम्ही पुन्हा तुमच्या यशस्वी आणि आनंदी जीवनाच्या मार्गावर येऊ शकाल. कारण आपण नात्यांमध्ये स्वतःला इतकं गुंतवतो, की आपलं शिक्षण, करिअर, प्रोफेशनल जीवन, नोकरी, व्यवसाय सगळं काही प्रभावित होतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःला कुठल्याही टॉक्सिक नात्यात हरवू देऊ नका. तर मित्रांनो, ही माहिती खरंच तुम्हाला उपयोगी पडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.